अन्याय तुडवला आता येतं का नाही अरे अन्याय तुडवला अन्याय अन्याय तुडवला अन्याय तुडवला भावाला वंदन शेवटचे संत गाडगे महाराजापर्यंत यांना चीड आली आणि व्यवस्थेच्या विरोधात यांनी बंड उभारला अन्याय तुडवला अन्याय तुडवला भावाला वंदन ज्ञानापरी जनक्रोध प्याले बाबासाहेब जबाबदार स्टेजवर जबाबदार लोकांशी बोलतोय ज्ञानापरी जनक्रोध प्याले बाबासाहेब सूर्यापरी उदयास आले बाबासाहेब म्हणून राजा पुस्तकाला रोग होऊ नये म्हणून पुस्तकांचे डॉक्टर झाले बाबासाहेब बाबासाहेब नावाच्या व्यक्तीचा आपल्याला स्पर्श झाला आपल्या जीवनाचा सोना झाला नाही तर आपली गत अशी होती कुत्र इकून घुशे घरात आरपार टिकून निघले आपण बापाचं गाणं गातो आणि आज तुम्ही जर बाबासाहेबाच्या गाण्यावर टाळ्या वाजवल्या नाही तर तुमची औलाद वाजवल्याशिवाय राहणार नाही टाळ्या ज्या महामानवाने तुम्हाला नरकातून काढलं आणि एवढं वैभव तुम्हाला दिलं नाही तर तुमची माई काय ताकद होते काय तर जोरदार टाळ्या वाजवूया महापुरुषांसाठी आणि जे जे टाळ्या वाजवतील नाही औलाद वाजवल्याशिवाय राहील टाळ्या आणि येणारा काळ आहेच ते त्याच्या हातातच येणार आहे पैचा हिस्सा तुमच्याकडून घेतल्याशिवाय राहणार नाही माफ नहीं होगा बाबा को छोड़कर जाने वालों को माफ नहीं होगा बाबा को छोड़कर जाने वालों को और नसीहत कर दो चमचेगिरी करने वालों को
मनोज राजा नाकाम करने इनकी सारी चालों को और अपनी के चौक पे खड़ा करके भूखे मारो सामने शिकून गेले विद्वानांची यादी काढायची 100 लोकांची यादी काढली त्यामध्ये अल्बर्ट आइन्स्टाईन सारखी माणसं होती त्याच्यात आपल्या बापाचं 1 नंबरवरती नाव होतं भीमराव रामजी आंबेडकर नंतर त्या विद्यापीठानं ठरवलं नाही 10 लोक काढायची आता त्या 10 लोकात सुद्धा आपला बापा साहेबाचं 1 नंबरवरती नाव होतं आणि त्या विद्यापीठानं ठरवलं एकच नाव काढायचं सर्वात बुद्धिमान विद्यार्थी करून आणि ते नाव होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुऱ्या जगाला माझ्या बापाचा परारा होता माझ्या बापाला बुद्धीच्या भरोशावर हा देश नाचवला होता समग्र गांधीची गगनभेदी ललकारी होता इतिहास साक्ष देतो आजही मनोज राजा सारा जगाला फिरवलं होता आणि भाग होता यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाची भेट मिळेल धन्यवाद विश्वरत्न इकॉनॉमिक्स मध्ये बाप जागतिक विद्यापीठ आपला म्हणून हा कसराजा म्हणतो ज्ञानवाल्याचंही भीम ज्ञानाने मोठं आहे आणि दानवाल्याचंही भीम दानाने मोठा आहे मनोज राजा कोलंबिया विद्यापीठ गरजून सांगते अबे ज्ञानवाल्याचंही भीम ज्ञानाने मोठा आहे शस्त्र होतं वाणी वाणीच्या भरोशावर माझ्या भगवंताने एवढा आमूलाग्र परिवर्तन केलं आताच्या वाण्या आहे ते वाणीतील
जोडणं दिवाणी होती, आताच्या तोडणाऱ्या वाण्या. भावाचा पटत नाही, बायकोचं जाऊ जावाचा पटत नाही, बहीण लाईनी मोठीचं पटत नाही, मंजवीचं पटत नाही. काय झालं? म्हणून हा आकाशराजा म्हणतोय, हे विश्व जागवा, झोपलेलं विश्व, मुरदार पडलेलं विश्व, हे विश्व जागवा, तू पायी चालला. हे विश्व जागवा, तू पायी चालला. भगवे दिसते सगळीकडे, काशा दिसत नाही. बहुजन हिताय बहुजन सुखाय दिसत नाही. मनोज राजा धरतीवर बुद्ध भीमाच्या नंतर अबे पाय धुवून प्यावे असे पाय दिसत नाही. जिजाई मातेला गर्भधारणा झाली, शिवाजी महाराज गर्भात होते. जिजाईला काय वाटायचं, मी तलवारबाजी खेळावी, दांडपट्टा खेळावा, घोडस्वारी करावी, ते संस्कार गर्भावरती झाले. शिवाजी महाराज काय झाले, झोपले, सुस्त झाले. एवढं जेवण केलं, एवढे सुस्त झाले. चांगला तापला येणं, भात पोळी वांग्याची भाजी. चालतं बोलतो ना की काल तोंड होतं बोलण्याची मनाई, लॉकडाऊन. हात होते लिहिण्याची मनाई, पाय होते चालण्याची मनाई, म्हणून तर कमळेला झाडून घड्यात म्हणतो होतं की नाही. तसं काय आहे का तुमच्या आंबोलीत बोलण्याची मनाई आहे? मग बोला की. जिजाऊला गर्भधारणा झाली, छोटूस बाळ गर्भात होतं. जिजाईला काय वाटायचं, मी घोडस्वारी करावी, तलवारबाजी खेळावी, ते संस्कार गर्भावर झाले. शिवाजी महाराज जन्मासाठी भीमाच्या पोटात सुद्धा बाबासाहेब राहिले. भीमाला वाटायचे की रामजी बाबांनी ग्रंथ वाचावे, त्यांनी मनन करावे, पठन करावे, संस्कार गर्भावर झाले.
विश्वात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मास आले असं वाटत जा. कारण की मी बाबासाहेबांच्या विचाराचा पोस्टमॅन आहे. पोस्टमॅनचं काम काय ते तुमचं पत्र देणे. मी पत्र देतो महापुरुषांच्या विचाराचं कशा प्रकारे तुम्ही ग्रहण केलं पाहिजे. चंदनाची सरी तर लाकडं करू शकत नाही बापू. चंदनाची सरी तर लाकडं करू शकत नाही. या वाघाची बरोबरी माकडं करू शकत नाही. मग राजा आकाशात पर्यंत चंद्र सूर्य तारे आहे. अरे आपल्या बाबासाहेबांचं कुणी वाकडं करू शकत नाही. ज्योतिबा फुलेंची 199वी जयंती आणि विश्वाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंतीची तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. यांनी बांधल्या घरा, अरे यांनी बांधल्या घरा बघा. शिक्षकांचा आणि विद्यार्थ्याचा संवाद आहे. शिक्षक काय म्हणतो विद्यार्थ्याला, बाळा मी तुला प्रश्न विचारतो मला उत्तर तू द्यायचे. शिक्षक विद्यार्थ्याला प्रश्न विचारतो, विचारा म्हणतो. दोघांचा संवाद आहे बरं का. कानाची काढच करून हे 4 ओळी आहे का. शिक्षकाने प्रश्न केला, देव म्हणजे काय रे. एका शब्दात सांग मला, राजा म्हणजे काय रे. शिक्षकाने प्रश्न केला, देव म्हणजे काय रे. एका शब्दात सांग मला, राजा म्हणजे काय रे. प्रश्न होता तिसरा तो आगळा आणि वेगळा, ज्ञान स्वाभिमान बुद्धिमान म्हणजे काय रे. विद्यार्थी उत्तर देतो बाबू, अरे देव म्हणजे काय, त्यानं फक्त माय लिहिलं, हे माझी माय. देव म्हणजे काय, त्यानं फक्त माय लिहिलं. राजा म्हणजे काय, त्यानं शिवराय लिहिलं. ज्ञान स्वाभिमान त्याला आलं नाही, हीच त्यानं एक शब्द भीमराय लिहिलं. बोलो बाबासाहेब आंबेडकर की लहान लेकरू लिहिलं रे, त्याला आलं नाही तिथं बाबासाहेबाचं नाव लिहिलं तिथं. आणि आपली माणसं ही खेकड्याची प्रवृत्तीची माणसं, खेकडा खेकड्याला कवा बरोबर जाऊ देत नाही. आपली माणसं पाय ओढायचं काम करते. चांगलं काम घेतलं की आता जाऊ दे ना म्हणते, इथे मला तेवढेच काम आहे. अरे तू घेऊन पाहिजे का, एक दिवस तरी समाजासाठी घेणं का चिवती. ते नाही ते तसंच काम आहे म्हणते ते. अरे बाबा चळवळीसाठी माणसं मर्दानी लागतात. चळवळ राबवणं म्हणजे नामर्दाचे लक्षण नव्हे, मर्द पाहिजे. म्हणून हा आकाश राजा म्हणतोय, काय म्हणतोय आकाश राजा, मरेंगे मरेंगे पर अपनी ना बात बदलने वाले दादा, मरेंगे पर अपनी ना बात बदलने वाले, ना हम बदलने वाले, ना आप बदलने वाले. मनोज राजा माँ की इज्जत का ख्याल नहीं, कितने कमीने होंगे बाप बदलने वाले.
मराठीची गुरु कोण? अण्णाभाऊ साठे कोणाला गुरु मानतात? अरे बोला की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणाला गुरु मानतात? राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंना. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले कोणाला गुरु मानतात? कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांना. आणि कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज कोणाला गुरु मानतात? संत तुकाराम महाराजांना. आणि संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर प्रभाव कुणाचा होता? तथागत बुद्धाच्या विचाराचा प्रभाव होता. ही जर लाईन महाराष्ट्राला समजली ना तर महाराष्ट्रामध्ये टोटल दंगली बंद. टोटल दंगली बंद. परंतु भाऊ हे होऊ देणार नाही सरकार. या दंगलीच्या भ्रष्टाचाराचं तुम्ही याचा फंडा कसा आहे हे काय म्हणतात? हे अनेक पक्षात असून येत असतात ना. आपली माणसं एका पक्षात असून अनेक असतात. काय म्हणतात? आम्ही दोघं साडभाऊ साडभाऊ आणि मिळून मिसळून भारत भाऊ. फंड झालं भाऊ. हे भारत भाऊ दंगली होऊ देणार नाही. याच्या भरोश्यावर त्रास करणार. म्हणून हा आकाशराजा म्हणतोय ते आज तुम्ही जर जनतेच्या हिताचे प्रश्न मांडले नाही, जनता ज्यावेळेस रस्त्यावर येतील त्यावेळेस तुमची घरात राहण्याची सुद्धा लायकी राहणार नाही. आकाशराजा म्हणतोय तुम्ही बांधल्या घरा, तुम्ही बांधल्या घरा प्रबुद्ध विहारच आहे ना. त्या विहारात तुम्ही विनंती करेल त्या विहारात छोटीस म्युझियम पुस्तक म्हणजे ग्रंथालय तरी थोडं बांधा. म्हणजे आपला धर्म फक्त वंदना घेण्यापुरती मर्यादित ठेवू नका. कारण पुस्तक बांधल्याने हे पथक नियोजित तरुणही आहे हे त्या ठिकाणी जातील, वाचन करतील, काही होईल त्यांच्या बुद्धीवर प्रभाव पडेल. म्हणून छोटस तरी पुस्तक त्या ग्रंथालय त्या ठिकाणी उभा. आकाशराजा म्हणतो की कधीतरी हिशोबाचा ताळा व्हायला पाहिजे. कधीतरी हिशोबाचा ताळा व्हायला पाहिजे. आजची झोपडी उद्याचा वाळा व्हायला पाहिजे. म्हणून राजा बौद्ध विहारे फक्त वंदना घेण्यापुरती मर्यादित नसावी. बौद्ध विहारे ही परिवर्तनाची शाळा व्हायला पाहिजे.